स्वागत आहे। आदर्श मल्हार बहुजन सेना ऑल इंडिया मुख्यमंत्री युवा कार्य परिषद महाराष्ट्र राज्य संघटनेच्या पूर्णा तालुकाध्यक्षपदी कौडगाव येथील गणेशराव रामराव रेनगडे यांची निवड झाल्याबद्दल पूर्णा शहरातील संत तुकाराम महाराज दूध डेअरीचे मालक तथा चेअरमॅन यांच्या नियोजनाखाली पूर्णा शहरातील टी पॉइंट येथे श्री संत तुकाराम महाराज दूध डेअरी येथे त्यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला व त्यांना मान्यवरांच्या वतीने पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे परभणी जिल्हाध्यक्ष रुपेशभाई सोनटके, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुनील मागरे, संत तुकाराम दूध डेअरीचे चेअरमॅन सुरेश शिंदे, शेषराव रेनगडे, रामकिशन रौंदळे, नामदेव चारणे, केरबाजी काळे, गुंजकर, तुकाराम काळबांडे, माधव वाघमारे, मंचक गमे, चंदू ढोणे, माऊली वैद्य, परशुराम बनसोडे, चिमनजी वैद्य, किशन रेनगडे, गोरख वैद्य, हरी बनसोडे, चंदू वाघमारे, मनिका साखरे, त्र्यंबक कदम सह आदींची उपस्थिती होती। मल्हार बहुजन ऑल इंडिया संघटना यांची आमचे मित्र गणेश रेनगडे यांची तालुकाध्यक्ष अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आमच्या सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांतर्फे त्यांचा हार्दिक अभिनंदन। धन्यवाद। आदर्श मल्हार बहुजन सेनेच्या अध्यक्षपदी गणेश रेनगडे यांची नियुक्ती झालेली आहे, त्याच्याबद्दल मी वंचित बहुजन आघाडी परिवारातर्फे त्यांचे हार्दिक स्वागत करतो। यानंतर त्यांनी समाजामध्ये चांगले कार्य करावेत आणि आपल्या संघटनेचं नाव उंचावर न्यावं अशी त्यांच्याकडून अपेक्षा करतो। रेनगडे परिवाराचं समाजकार्यात चांगलं उल्लेखनीय कार्य आहे। आमच्या वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष सुद्धा त्यांच्याच गावचे सीताराम रेनगडे आहेत, ते सुद्धा चांगलं काम करत आहेत आणि त्यांच्याकडून चांगलं काम हो अशी त्यांना सदिच्छा देतो। त्यांच्या प्रति मंगल कामना व्यक्त करत मी त्यांना माझ्या मगरे परिवारास सुद्धा शुभेच्छा देतो। आदर्श मल्हार संघटनेपदी यांची निवड झाली, काय सांगाल? आमचे मित्र गणेश रेनगडे पहिले यांचं अभिनंदन करतो। त्यांचं मल्हार सेनेच्या तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आणि त्यांचं खूप खूप अभिनंदन। आपल्या तालुक्यातील सर्वसामान्य कार्यकर्ते जे सर्वसामान्य जनतेसाठी रस्त्यावर हमेशा उतरतात, अशा लोकांना असे पद मिळाले तर खूप मोठी गोष्ट आहे आणि हे पुढे चालून धडाडीनं अजून त्यांचा समाजाचं कार्य वगैरे जोरात चालू करतील। पुन्हा या सर्व आमच्या मित्रमंडळाकडून यांचं इथं हार घालून स्वागत वगैरे करण्यात आलेलं आहे आणि ह्यांना पुढील भविष्यासाठी पुन्हा चांगली प्रेरणा देव ईश्वरचरणी एवढी प्रार्थना करतो, ह्यांच्या हातून चांगला समाजाचं कार्य घडावं एवढंच बोलतो। जय हिंद, जय बहुजन सेनेचे तालुकाध्यक्षपद दिल्याबद्दल त्यांचं अभिलालदादा देवरे यांचं मनापासून अभिनंदन। त्यांनी माझ्यावर जी जबाबदारी दिली त्या जबाबदारीला मी खाली पडू देणार नाही एवढी ग्वाही देतो आणि माझा सत्कार केल्याबद्दल आमचे जिल्हाध्यक्ष रुपेशभाई सोनटके, आमचे सिनियर मित्र जवळचे जीवाचे, त्यांनी मला मान सन्मान दिल्याबद्दल त्यांचे मी खूप खूप आभार मानतो। आदर्श मल्हार संघटनेचे ध्येयधोरण कसे असतील पुढील? ध्येयधोरणे हे शेतीचे विशेष कार्यक्रम, समजा शाळेचे काही अपंग असतील काही, यांच्या कार्यासाठी मी तत्पर राहील।